महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिबा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांची गेल्या 1 तारखेपासून जयंती साजरी होत आहे ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन। आज बहुजन संघटकच्या या पेजवर नुकताच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने लागला। त्या अनुषंगाने मला या ठिकाणी बोलण्याची संधी राहुलजी खांडेकर यांनी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जोडले जाणारे सर्व बंधू आणि भगिनी, बऱ्याच वेळेला आपल्या देशाला कृषी प्रधान देश असं म्हटलं जातं, पण मला असं वाटतं की हा देश जो आहे कृषी प्रधान असण्यापेक्षा तो अधिक जाती प्रधान देश आहे। कारण कृषी संबंधित लोकांची लोकसंख्या आणि जाती संबंधित लोकांची लोकसंख्या पाहिली तर जाती संबंधित असणारे लोक या देशामध्ये अधिक आहे। आणि या जाती व्यवस्थेमुळेच अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। विशेषतः ज्या काही अस्पृश्य जाती आहेत, या जातीचा प्रश्न हा गरिबी नसून ते अस्पृश्यता आहे आणि अस्पृश्यतेच्या अनुषंगाने त्यांना आलेलं दारिद्र्य आहे। कारण अस्पृश्यता हा हिंदू व्यवस्थेचा भाग आहे, जाती व्यवस्थेचा भाग आहे। या जातीमुळे आपल्याला व्यवसायाचं स्वातंत्र्य नाकारण्यात आलं, शिक्षणाचं स्वातंत्र्य नाकारण्यात आलं आणि परिणामी या देशामधली दारिद्र्याची संख्या, या देशामध्ये गरिबीची संख्या जी आहे ही अस्पृश्य समाजामध्ये वाढत गेली। त्यांना सामाजिक न्यायाची जाणीव या ठिकाणी होऊ दिलेली नाही आणि या सामाजिक न्यायाच्या भूमिकेतूनच त्यांना आरक्षणाची तरतूद करण्यात आली। या आरक्षणाचा मुख्य पाया जो होता तो सामाजिक मागासलेपण होता आणि त्या आधारावर संविधानकारांनी संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद केली। ज्यावेळेला संविधान सभेमध्ये आरक्षणाच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू झाली, 28 ऑगस्ट 1947 रोजी ज्यावेळेला ही चर्चा सुरू झाली त्यावेळेला लोकनाथ मिश्रा नावाच्या सदस्यांनी या आरक्षणाला आक्षेप घेतला आणि त्यांनी असं नमूद केलं की प्रशासनामध्ये आरक्षण जर आलं तर त्याचा प्रशासनावर परिणाम होऊ शकतो किंवा अस्पृश्य समाजामध्ये सक्षमपणा आपण म्हणतो तो आलेला नाही आणि त्यामुळं आरक्षण दिले गेल्यामुळं त्याचा प्रशासनावर, शासनावर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि म्हणून तुर्तास जे आहे हे आरक्षण त्यांना देऊ नये, ते
सक्षम झाल्यानंतर त्यांना आरक्षण दिलं जावं अशा प्रकारची मागणी लोकनाथ मिश्रा यांनी केली. आता या संविधान सभेमध्ये अनेक लोकांनी भाग घेतलेला आहे. अनेक लोकांनी या संविधान सभेमध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे. परंतु याच्यामध्ये खांडेकर नावाचे ग्रस्त होते. यांची फारशी चर्चा नाही. परंतु या खांडेकरांनी असा प्रश्न उपस्थित केला मिश्रा यांना की ठीक आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे या ठिकाणचा अस्पृश्य माणूस जो आहे हा सक्षम नाही, पण मला उत्तर तुम्ही द्या की त्यांना सक्षम कुणी बनवू दिलं नाही. ते सक्षम बनण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न का झाले नाहीत किंवा सक्षम बनवू नये यासाठी कुणी प्रयत्न केले. आणि त्यांनी सरळ सांगितलं की या देशातली ही जी व्यवस्था आहे या व्यवस्थेने त्यांना सक्षम बनवू दिलेलं नाही. आणि त्यामुळं सक्षमता आम्ही ज्यावेळेला त्या क्षेत्रामध्ये जाऊ त्यावेळेला ही सक्षमता तुमच्या लक्षात येऊ शकेल. आणि याच्यावर खूप मोठं वादळ निर्माण झालं. आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील खांडेकरांचं हे म्हणणं जे आहे हे पुन्हा एकदा पटवून सांगितलं आणि परिणामी आरक्षणाची तरतूद त्यामध्ये झाली. आणि मग हे आरक्षण आल्यानंतर त्याची अंमलबजावणी जी आहे ही नीट झालेली नाही. आणि अलीकडच्या काळामध्ये तर हे आरक्षण जवळपास बंद झाल्यासारखं आहे. आज देखील या देशामधल्या एक चतुर्थांश लोकसंख्या असलेला हा जो समाज आहे त्याला पुरेसं प्रतिनिधित्व मिळालेलं नाही. आणि असे असताना देखील या देशामध्ये हे आरक्षण रद्द केलं जावं, हे आरक्षण संपुष्टात यावं यासाठी अनेक मोर्चे झाले, अनेक दंगली झाल्या. एवढंच नव्हे तर 9 ऑगस्टला म्हणजे 15 ऑगस्टच्या काही दिवसापूर्वी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर संविधानाचं प्रतिकात्मक पुस्तक जे आहे जाळण्यात आलं. आणि या पद्धतीने आरक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला समाजामध्ये असलेला दिसून येतो. याच्यामध्ये आणि एक दुसरा एक भाग असा होता की आरक्षण जे आहे हे आरक्षण तळागाळातील माणसापर्यंत गेलेलं नाही. की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की या लोकशाहीचा लाभ जो आहे हा या समाजातल्या शेवटच्या स्तरापर्यंत गेला पाहिजे, शेवटच्या माणसापर्यंत गेला पाहिजे. या संदर्भामध्ये बोललं जात नव्हतं किंवा याच्या संदर्भामध्ये फारशी चर्चा होत नव्हती. परंतु मला असं वाटतं की 1 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाने या अनुषंगाने जो निर्णय घेतलेला आहे 1 ऑगस्ट 2024 रोजी अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणाबाबत 7 सदस्यीय खंडपीठाने हा निर्णय दिलेला आहे. आता हा निर्णय या दृष्टिकोनातून मला महत्त्वाचा वाटतो की यामुळे या आरक्षणाचा लाभ जो आहे हा आतापर्यंत दुर्लक्षित असलेल्या माणसापर्यंत जाऊ शकतो किंवा ज्यांना या आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही अशा माणसापर्यंत जाऊ शकतो. परंतु हे पुन्हा जे शासन आहे हे शासन हे कसं राबवतं याच्यावर ते अवलंबून आहे. परंतु हा निर्णय जो आहे हा सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून, दुर्लक्षित माणसाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आपण महत्त्वाचा मानायला हरकत नाही. मला असं वाटतं की अशा स्वरूपाचा निर्णय, अशा प्रकारचा न्याय जो आहे हा फार पूर्वी व्हायला पाहिजे होता. परंतु आज अशा अवस्थेमध्ये हा निर्णय झालेला आहे की एका बाजूला खासगीकरणामुळे शासनाने सर्व जवळपास नोकऱ्या गोठवलेल्या आहेत, नोकऱ्या शिल्लक राहिलेल्या नाहीत. आणि अशा वेळेला अशा प्रकारचा निर्णय आलेला आहे की जसं पुणे करार झाला आणि पुणे करारामुळे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कल्पनेतला संयुक्त मतदारसंघ जो होता त्याच्याऐवजी या ठिकाणी पुणे करार लागू केला. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगण्यात आले की तुमच्या योजनेच्या पेक्षा देखील अधिक जागा ज्या आहेत तुम्हाला पुणे कराराने मिळालेल्या आहेत. त्यावेळेला बाबासाहेबांनी दिलेलं उत्तर मला असं वाटतं की ते आज घडीला देखील लागू होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की हा निर्णय म्हणजे असा निर्णय आहे की पहिल्यांदा आमचे डोळे काढून घेतले जावेत आणि त्यानंतर आम्हाला चष्मा दिला जावा, अशा स्वरूपाचा हा निर्णय आहे. मला देखील या निर्णयामुळे असं वाटतं की हे निर्णय निश्चितच चांगला आहे, स्वागतार्ह आहे. परंतु हा निर्णय तेव्हा घेतला गेला की जेव्हा खाजगीकरणाच्या माध्यमातून हे सगळं आरक्षण जवळपास संपुष्टात आलं आणि त्यावेळेला न्यायालयाने मोफत चष्म्याचं वाटप करावं किंवा या खाजगीकरणामुळे आमच्या अगोदर डोळे काढून घेतले जावेत आणि त्याच्यानंतर चष्म्यांचं वाटप करावं, अशा प्रकारचा हा निर्णय या निर्णयाच्या अनुषंगाने आपल्याला मांडता येऊ शकेल. हा निर्णय खूप चांगला आहे, सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी आलेला आहे, परंतु तो फार उशिराने आलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 7 सदस्यीय खंडपीठाने न्यायपीठाने हा निर्णय 565 पानी निकाल म्हणून दिलेला आहे. 565 पानाचा हा निकाल आहे. या 7 सदस्यीय घटनापीठाचे अध्यक्ष न्यायाधीश चंद्रचूड हे आहेत. चंद्रचूड म्हणजे ज्यांच्याकडे आज आपण मोठ्या आदराने पाहतो किंवा संपूर्ण देश त्यांच्याकडे मोठा आदराने पाहतो. या समितीमध्ये जे सदस्य आहेत त्याच्यामध्ये न्यायमूर्ती मनोज मिश्रा साहेब, न्यायमूर्ती भूषण गवई साहेब आहेत, न्यायमूर्ती विक्रमनाथ आहेत, न्यायमूर्ती पंकज मिथल आहेत, न्यायमूर्ती सचित चंद्र शर्मा आहेत आणि न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी या आहेत. आणि या 7 सदस्यीय घटनापीठाने हा निर्णय दिलेला आहे. आता मी सांगितलं की हा निर्णय अतिशय चांगला आहे, परंतु याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला जाणवतात. पहिली गोष्ट अशी की हा जो निकाल आहे हा एक संघ अशा प्रकारचा निकाल नाही की ज्याला आपण म्हणतो की 100% सदस्यांनी मान्यता दिलेला हा निकाल नाही, तर तो 6 विरुद्ध 1 अशा स्वरूपाचा हा निकाल आहे. दुसरी गोष्ट अशी की या निकालामध्ये ज्या गोष्टीची चर्चा होते ही क्रिमिलेअरची चर्चा या ठिकाणी होते, याच्यावर उलटसुलट चर्चा आहे. पण त्या क्रिमिलेअरच्या संदर्भामध्ये उघडपणे जो पुरस्कार केलेला आहे किंवा उघडपणे त्याच्या संदर्भामध्ये बोललं गेलं ते आहेत भूषण गवई आणि त्यांचे 2-3 न्यायमूर्ती सहकारी आहेत. परंतु बेला एम त्रिवेदी यांनी तर वेगळा निकाल दिलेला आहे किंवा या निकालाला फारकत घेणारा निकाल दिलेला आहे. आणि न्यायमूर्ती चंद्रचूड जे आहेत आणि मिश्रा या दोघांनी लिहिलेल्या निकालामध्ये क्रिमिनलचा कुठेही उल्लेख आलेला नाही. म्हणजे क्रिमिनलच्या संदर्भामध्ये देखील आपल्याला वेगळेपणा दिसून येतो. त्यानंतर याच्यामधली दुसरी गोष्ट आपल्याला सांगता येऊ शकेल की या निर्णयाच्या संदर्भामध्ये एक संगता असती तर हा निर्णय अधिक प्रभावी झाला असता. आता या न्यायालयाच्या निकालाच्या संदर्भामध्ये आणखी एक गोष्ट सांगणं मला आवश्यक वाटतं की हे जजमेंट जे आहे, हा निकाल जो आहे हा कुण्या एका विशिष्ट जातीच्या मागणीमुळे आलेला आहे असं नाही किंवा त्यांच्या मागणीमुळे हा निकाल दिला गेलेला आहे असं नाही. म्हणून कोणत्याही जातीला या संदर्भामध्ये दोषी ठरवणं हे योग्य ठरणार नाही. आणि दुसरी गोष्ट, हे जजमेंट आपल्यामुळेच आलेलं आहे असे काही लोक म्हणत आपलीच पाठ थुपटून घेत असतील तर ते देखील अतिशय चुकीचं आहे. कारण काय, विशिष्ट जातीच्या मागणीमुळे किंवा विशिष्ट लोकांच्या मागणीमुळे हा निकाल आलेला नाही, तर त्या निकालाला वेगळी पार्श्वभूमी आहे.
कारण हा निकाल येण्याच्या अगोदर या संदर्भामध्ये 26 याचिका दाखल केलेल्या होत्या। या 26 याचिकांमध्ये बहुतांशी याचिका ज्या आहेत या संविधान विरोधी संघटनाने दाखल केलेल्या होत्या। आणि दुसरी गोष्ट अशी की या निकालाचं मूळ कनेक्शन जे आहे हे एका दुसऱ्या निकालाच्या अनुषंगाने आहे। एक म्हणजे पंजाब सरकारने 2010 मध्ये एक कायदा केलेला होता आणि त्या कायद्यानुसार SC ST मध्ये अति मागास म्हणून चर्मकार समाजातील वाल्मिकी आणि महजबी शीख यांना 50% आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली होती। आणि या संदर्भामध्ये न्यायालयाने एक निकाल दिलेला होता किंवा त्याच्या अगोदर जे आहे हे आंध्र प्रदेशच्या एका प्रश्नावर जे आहे एक वेगळा निकाल दिला गेलेला होता। आणि मग या संदर्भामध्ये 2014 मध्ये एक 5 सदस्यीय न्यायपीठाने या संदर्भामध्ये निकाल दिला होता, कोणत्या तर पंजाबच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये। आता हा निकाल काय होता की अनुसूचित जाती हा एक संघ आहेत, त्यात उपवर्गीकरण करण्याची गरज नाही। म्हणजे उपवर्गीकरण करून जे पंजाबच्या शासनाने पंजाब सरकारने त्यांना जो आरक्षण दिलेलं होतं त्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं की अनुसूचित जाती हा एक संघ आहे, त्यात उपवर्गीकरण करण्याची गरज नाही। तसे करणे म्हणजे संविधानाच्या 14 कलमाचे उल्लंघन आहे। दुसरा मुद्दा या निर्णयामध्ये असा घेतला होता की आरक्षण हे सामाजिक न्यायाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून देण्यात आलेले आहे, आर्थिक मागासलेपण किंवा हे त्याच्यामध्ये अंतर्भूत नाही। तिसरा मुद्दा या निकालामध्ये दिला होता की 1950 मध्ये राष्ट्रपतीकडून जाहीर झालेल्या यादीत नवीन कुण्या जातीचा समावेश करणे किंवा त्यातून वगळण्याचा अधिकार जो आहे हा राज्याला नाही तर तो संसदेला आहे। हा जो निर्णय होता या निर्णयाच्या अनुषंगाने 2024चा हा निर्णय आहे, जो सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्ष झालेल्या या 7 सदस्यीय घटनापीठाने दिलेला निकाल जो आहे या निकालामुळे यापूर्वीचा 5 सदस्यीय घटनापीठाचा जो घटनापीठाने दिला जो निर्णय होता तो निर्णय या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे। म्हणजे पंजाबच्या कारणाच्या आधारावर जे 5 सदस्यीय घटनापीठाचं जे होतं त्याला ते रद्द ठरवण्यात आले। म्हणजे हा निकाल जो आहे हा निकाल त्याच्या अनुषंगाने आलेला आहे। आणि म्हणून कुणातरी एका जातीच्या आधारावर हा निकाल आलेला नाही। आता सुरुवातीला मी सांगितलं की हा निकाल आला असला तरी त्याच्यामध्ये एक संगता नाही आणि म्हणून हा निकाल जो आहे तो सर्व सदस्यांचं एक मत होतं असं नाही, तर मी सांगितल्याप्रमाणे 6 विरुद्ध 1 अशा पद्धतीने हा निकाल आलेला आहे। यामधल्या न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी यांनी इतर न्यायपीठ सदस्य जे आहेत त्याच्या निकालाची फारकत घेत त्यांनी वेगळा मुद्दा उपस्थित केलेला आहे। बेला त्रिवेदी ज्या आहेत ह्या गुजरातच्या आहेत आणि त्यांची एक अशी न्यायालयीन परंपरा अशी आहे की त्यांनी धाडसी निर्णय घेतलेले आहेत, त्या आपल्या विचारावर ठाम राहिलेल्या आहेत, त्याच्यावर कोणताही प्रभाव होऊ दिलेला नाही। आणि गुजरातमध्ये देखील त्यांनी असे काही निर्णय घेतलेले होते, गुजरातमध्ये काही दिवस त्या होत्या आणि त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। आता त्यांचा हा जो निकाल आहे त्यांचा निकाल 85 पानाचा हा त्यांचा निकाल आहे। आता या निकालपत्रामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की पूर्वी 5 सदस्यीय न्यायपीठाने दिलेला निर्णय जो होता या निर्णयाशी मिळता जुळता असलेला हा त्यांचा निकाल आहे।
आता काय निकाल आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी एक 2-3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यांनी आपल्या 85 पानाच्या या निकालामध्ये पहिल्यांदा सांगितलेले आहे की अनुसूचित जातीमध्ये सामाजिक किंवा आर्थिक मागासलेल्या वर्गाच्या उत्कर्षासाठी आरक्षण अंतर्गत कोठा ठरवण्याचा अधिकार राज्यांना नाही. आता दुसऱ्या बाजूला त्यांच्या सहकार्याने सांगितलेलं आहे की हा अधिकार जो आहे हा राज्यांना देण्यात आलेला आहे. पण न्यायमूर्ती बेला त्रिवेदी असं म्हणतात की हा अधिकार जो आहे हा राज्य शासनाला नाही. दुसरा मुद्दा त्यांनी आपल्या निर्णयामध्ये सांगितलं की कलम 341, कलम 342 आधारे अनुसूचित जाती जमातीची यादी करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे आणि त्या यादीमध्ये कुणाला समाविष्ट करायचा असेल किंवा कुणाला वगळायचा असेल याचा अधिकार देखील राज्याला नाही, तर हा अधिकार संसदेला आहे. तिसरा मुद्दा त्यांनी असं सांगितलं की घटनेच्या अनुच्छेद 341 कलमाशी छेडछाड करण्याचा अधिकार राज्याला नाही. म्हणजे त्या एकंदरीत वर्गीकरणाच्या या निकालालाच त्यांनी विरोध केलेला आहे. आणि त्यांच्यानंतर 6 न्यायमूर्तींनी जो निकाल दिलेला आहे तो निकाल वेगळा आहे. तर तो निकालाचं स्वरूप कसं आहे लक्षात घ्या, कारण त्रिवेदी यांचा निकाल तर त्या न्यायालयांच्या निकालाशी पूर्णपणे वेगळा आहे, फारकत घेणारा किंवा विरोधाभास असणारा दिसून येतो. आता हा जो निर्णय घेतलेला आहे तो त्या न्यायालयीन निकालाचं स्वरूप काय आहे तर त्यांनी देखील काही मुद्दे त्याच्यामध्ये मांडलेले आहेत. पहिला मुद्दा त्यांनी असं सांगितलं की राज्यघटनेच्या अनुच्छेद 15 च्या आधारे, अनुच्छेद 15 काय सांगतं तर अनुच्छेद 15 हे सांगतं की धर्म, वर्ण, जात, लिंग, जन्मस्थान याच्यावर आधारित भेदभाव करता येणार नाही हे सांगितलं. तर त्यामध्ये असं म्हणलं की 15च्या आधारे आणि अनुच्छेद 16च्या आधारे आरक्षणाच्या तरतुदी करण्याचा अधिकार राज्याला देण्यात आलेला आहे. आता अनुच्छेद 16 काय म्हणतो तर रोजगारासाठी समान संधी. म्हणजे न्यायमूर्ती बेला यांच्या अगदी उलट या ठिकाणी या निर्णयामध्ये पहिल्यांदा सांगितलं की एकतर निकाल जो आहे देत असताना या संदर्भामध्ये अधिकार जो आहे हे राज्य सरकारला दिलेले आहे. दुसरा मुद्दा याच्यामध्ये सांगितलेला आहे की हा ऐतिहासिक आणि अनुभवाच्या आधारे, म्हणजे इतिहासाच्या आणि अनुभवाच्या आधारे अनुसूचित जाती हा विषमता असलेला गट आहे, त्यामुळे तर्कसंगत वर्गीकरण करण्याचा अधिकार राज्यांना देण्यात आलेला आहे. आता एका बाजूला न्यायमूर्ती बेला देखील असं म्हणतात की हा एकसंघ गट आहे, किंवा याच्या अगोदरचा निकाल जो 2014 मध्ये आलेला आहे तो देखील सांगतो की हा एकसंघ गट आहे, परंतु हा निकाल सांगतोय की हा गट जो आहे हा एकसंघ नाही तर विषमता असलेला गट आहे. हा एक मुद्दा त्याच्यामध्ये आहे. तिसरा मुद्दा त्याने सांगितले की हे आरक्षण न्यायालयाच्या निरीक्षणाच्या आधारित अशा प्रकारचं असेल. म्हणजे जरी राज्याला निर्णय या ठिकाणी हा अधिकार दिला असला तरी तर तो निर्णय जो आहे हा न्यायालयाच्या निरीक्षणाच्या अधीन असेल. म्हणजे न्यायालयाचं जे निरीक्षण असेल त्याच्या आधारावर त्याची अंमलबजावणी होऊ शकते. चौथा मुद्दा त्यांनी या निकालात असं सांगितलं की सरकारी नोकऱ्यामध्ये योग्य वाटा न मिळालेल्या मागासवर्गीयांना नागरिक म्हणून प्राधान्य देण्याची जबाबदारी, त्यांना नोकरी देण्याची जबाबदारी जी आहे ती राज्य शासनाची आहे. म्हणजे आतापर्यंत ज्यांना नोकऱ्या मिळालेल्या नाहीत अशा लोकांचा शोध घेऊन अशा लोकांनाच या नोकऱ्या देण्याची गरज आहे. त्यानंतर पाचवा मुद्दा सांगितलेला आहे की उपवर्गीकरण केल्यामुळे संविधानातील कलम 341 उल्लंघन होत नाही. म्हणजे याच्या अगोदर 5 सदस्यीय खंडपीठाने जो निकाल दिलेला होता, न्यायपीठाने जो निकाल दिलेला होता त्याच्या विरुद्ध ही कल्पना मांडली. त्यावेळेला सांगितलं की हे 341 उल्लंघन आहे, तर यांनी सांगितलं की त्याचं उल्लंघन होऊ शकते. आणि 6वा मुद्दा याच्यामध्ये वेगळ्या अर्थाने ज्याची चर्चा आहे तो यामध्ये आलेला आहे, तो म्हणजे क्रिमिलियर.
आणि म्हणून या क्रिमिलेअरच्या नियमामुळेच खरं तर हा निकाल जो आहे याची चर्चा संपूर्ण भारतामध्ये सुरू आहे, सुशिक्षितांमध्ये चालू आहे, वकील मंडळींमध्ये सुरू आहे, की त्यांनी सांगितले की SC आणि ST यांना क्रिमिलेअर ॲक्ट लागू करण्यात यावे. आता त्यामागचे दृश्य किंवा निरीक्षण जे आहे ते न्यायालयाचं वेगळं आहे, की त्यांनी काय केलं की सर्वसामान्य माणसाला न्याय मिळावा या भूमिकेतून त्यांनी हा निर्णय घेतलेला असावा असं मला वाटतं. परंतु त्याची अंमलबजावणी कशी होती याच्यावर अवलंबून आहे. आता क्रिमिलेअर याच्या संबंधी अधिक फोकस जे आपण म्हणतो ते न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केलेलं आहे. न्यायमूर्ती भूषण गवई यांनी 221 पानाच्या निकालामध्ये या क्रिमिलेअरचा वेगवेगळ्या अर्थाने उल्लेख केलेला आहे, किंवा हे क्रिमिलेअर कशासाठी आहे याचा उल्लेख केलेला आहे. आणि मग इतर न्यायाधीश जे आहेत, जवळपास 4 न्यायाधीश आहेत, न्यायमूर्ती विक्रमनाथ आहेत, पंकज मित्तल आहेत, न्यायमूर्ती सतीश मिश्रा आहे, या तिघांनी देखील त्याचं समर्थन केलेलं आहे. परंतु एक गोष्ट आपल्या लक्षात येऊ शकेल की या क्रिमिलेअरच्या संदर्भामध्ये एकमत असलेलं दिसून येत नाही. परंतु या ठिकाणी न्यायमूर्ती भूषण गवई साहेब असं म्हणतात की अनुसूचित जाती जमातीमधलं आरक्षण जे आहे याचा लाभ योग्य घटकापर्यंत पोहोचण्यासाठी क्रिमिलेअरची नितांत गरज आहे. म्हणजे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळण्यासाठी क्रिमिलेअरची आवश्यकता आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर ते असं म्हणतात की या मर्यादेवरील म्हणजे क्रिमिलेअरच्या अटीमध्ये जे बसत नाहीत त्या घटकाचे आरक्षण नाकारायला हवे. खरं तर एका बाजूला आरक्षण संविधान देतं आणि दुसऱ्या बाजूला संविधानाच्या अनुषंगाने हे मिळालेलं आरक्षण नाकारलं गेलं पाहिजे असंही या निकालामध्ये म्हटलं गेलेलं आहे. आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट त्यांनी यामध्ये सांगितलेली आहे की आरक्षणाचे लाभ मिळवून उच्च स्तरावर गेलेल्या व्यक्ती सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास म्हणून गणली जात नाही अशा व्यक्तीने आरक्षण सोडावे. म्हणजे क्रिमिलेअरची अट लावलेली आहे, क्रिमिलेअरच्या ह्याच्यामध्ये बसत नाही त्यांना आरक्षण नाकारलेलं आहे. त्याच्या पलीकडे ते असं म्हणतात की या योजनेचा लाभ मिळाल्यानंतर, नोकऱ्यांचा लाभ मिळाल्यानंतर त्यांनी हे आरक्षण स्वतःहून सोडावं असं ते म्हणते. आणि त्याच्यातला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्याच्यावर चर्चा होऊ शकते. तो मुद्दा असा आहे की आरक्षण पहिल्या पिढीपुरते किंवा एका पिढीपुरतेच असावे, किंवा एका पिढीने आरक्षणाचा लाभ घेतल्यानंतर त्याचे मागासलेपण संपते आणि त्यावेळी त्याने हे आरक्षण सोडावे. आता याच्या संदर्भामध्ये मात्र चर्चा होऊ शकते. हे सर्व पाहिल्यानंतर एक लक्षात येऊ शकते की आरक्षण जे आहे हे आरक्षण सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून दिलं गेलेलं आहे. परंतु या ठिकाणी या काही गोष्टी पाहिल्यानंतर आरक्षण जे आहे हे त्याचा दर्जा असेल किंवा नोकरीच्या आधारे मिळणारा दर्जा असेल त्याचा आधार जो आहे हा आरक्षणाशी जोडलेला आहे. आणि म्हणून या क्रिमिलेअरच्या संदर्भामध्ये न्यायमूर्ती भूषण गवई साहेबांनी मांडलेला हा मुद्दा जो आहे याच्या संदर्भामध्ये आपल्याला एकमत असलेलं दिसून येत नाही. पहिली गोष्ट अशी आहे की न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांनी तर आपला निकाल जो आहे या निकालाच्या अगदी वेगळा निकाल दिलेला आहे, त्यामुळे त्यांनी क्रिमिलेअरचं समर्थन करण्याचा प्रश्न येत नाही. दुसरी गोष्ट, न्यायमूर्ती चंद्रचूड आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांनी संयुक्त रिपोर्ट दिलेला आहे. या अहवालामध्ये त्यांनी कुठेही क्रिमिलेअरचा उल्लेख केलेला नाही. त्यानंतर क्रिमिलेअरच्या संदर्भामध्ये काही न्यायमूर्तींनी त्याला समर्थन दिलेलं आहे, परंतु क्रिमिलेअरची अट कशी असावी, त्याचा निकष काय असावा याचं विश्लेषण देखील त्यामध्ये आलेलं नाही. आणि म्हणून याच्या संदर्भामध्ये अधिक चर्चा होते. आणि मग यामधून हे लक्षात येऊ शकते की तुम्ही एखादी नोकरी केली आणि चांगल्या पदावर गेल्यानंतर या ठिकाणी तुम्ही मागास राहत नाही.
परंतु मला असं वाटतं की आपण काही गोष्टी समाजामध्ये पाहिल्यानंतर आपल्या काय लक्षात येतं की एखादा IAS अधिकारी आहे, एखादा IPS अधिकारी आहे किंवा एखादा न्यायाधीश देखील असेल, ज्यावेळेला त्याची बदली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होते आणि बदली झाल्यानंतर काही दिवसांनी ते IAS अधिकारी असतील, IPS अधिकारी असतील किंवा सन्माननीय न्यायाधीश असतील, ते त्या ठिकाणी जॉईन होतात. आता कल्पना करा की IAS अधिकारी, IPS अधिकारी, न्यायाधीश जे आहेत हे अस्पृश्य समाजातील आहेत, मागास आहेत. आता या निकालाच्या आधारावर असं म्हटलं की IAS अधिकाऱ्यांना पुन्हा आरक्षण घेण्याची गरज नाही, IPS अधिकाऱ्याला घेण्याची गरज नाही किंवा न्यायमूर्ती असतील त्यांना आरक्षण घेण्याची गरज नाही, कारण ते मागास ठरत नाही. पण वस्तुस्थिती अशी आहे की ज्यावेळेला एखाद्या मागासवर्गीय IAS अधिकाऱ्याची बदली होते, एखाद्या IPS अधिकाऱ्याची बदली होती किंवा एखाद्या मागासवर्गीय न्यायाधीशाची बदली होते आणि बदली झाल्यानंतर ज्यावेळेला ते त्याच ठिकाणी जॉईन होतात, परंतु त्याच्या अगोदर त्यांची जात ही तिथं जॉईन झालेली असते. आपल्याकडे येणारा अधिकारी कोणत्या जातीचा आहे, येणारा कलेक्टर कोणत्या जातीचा आहे, येणारा न्यायाधीश कोणत्या जातीचा आहे हे अगोदर त्या ठिकाणी कळतं. याचाच अर्थ असा होतो की तो IAS झाला असला तरी त्याच्या मागची जात ही निघालेली नाही, त्याच्यामधलं मागासले पण निघालेलं नाही, हे या ठिकाणी लक्षात घेण्याची गरज आहे. ही वस्तुस्थिती जी आहे ही आपल्याला नाकारता येणार नाही. काही घटना अशा प्रकारच्या आहेत, महाराष्ट्रामध्ये देखील अनेक अशा घटना घडलेल्या आहेत की एखादा मागासवर्गीय अधिकारी बदलून गेल्यानंतर तो ज्या खुर्चीवर बसत होता ती खुर्ची गोमूत्राने शुद्ध करून घेण्याचा प्रयत्न झालेला आहे. याचा अर्थ तो IAS अधिकारी झाला किंवा अधिकारी झाला तरी त्याचं मागासलेपण जे आहे हे तिथं संपलेलं नाही, याचा विचार होण्याची गरज होती किंवा या संदर्भामध्ये ही वास्तवता जी आहे ही लक्षात घेण्याची गरज होती. किंवा एक लोकसभेमधला संवाद मी आपल्याला सांगतो की आडवाणी आणि पासवान यांच्यामध्ये झालेला होता. तर हा संवाद असा होता की तो म्हणजे काय विरोधाभासाचा नव्हता, तर आडवाणी साहेबांनी असं एक मूल्यमापन केले की जब मैं पासवान साहब का घर देखा, घर देखने के बाद मुझे लगा कि पासवान साहब अब मागास नहीं रहे, वो तो हमसे भी आगे चल चुके है, असे ते म्हणाले. म्हणजे पासवान साहेब खासदार झाले, मंत्री झाले, म्हणजे त्यांचं मागासले पण संपलं, असाच एक प्रकारचा रोख जो होता हा पासवान साहेबांचा होता, सॉरी आडवाणी साहेबांचा होता. परंतु पासवान साहेबांनी त्यांना दिलेलं जे उत्तर होतं मला असं वाटतं की ते आज देखील लागू होऊ शकतं. पासवान आडवाणी साहेबांना म्हणाले की सही है आडवाणी जी, मेरा घर आपसे बड़ा है, आपसे अच्छा भी है, लेकिन मैं मागास इसलिए हूं क्योंकि फिर भी मागास मुझे समझाता आता है क्योंकि आडवाणी साहब के मंदिर में बिल्ली जा सकती, कुत्ता जा सकता है, लेकिन पासवान नहीं जाता. म्हणजे मला असं वाटतं की पासवान साहेबांनी हे दिलेलं उत्तर जे आहे हे उत्तर या देशातली वास्तविकता आहे की त्याला मोठेपण जे आहे त्या पदामुळे मिळतं, पदाचा अधिकार त्याला मिळू शकत असेल, परंतु त्याचं मागासले पण संपतं असं आपल्याला म्हणता येणार नाही. उत्तर प्रदेशामध्ये, बिहारमध्ये असलेले दलित आमदार, दलित खासदार पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येऊ शकते की बिहारमधले एक खासदार आहेत ते आज देखील खासदार झाल्यानंतर देखील सवर्णाच्या वस्तीमध्ये जाऊ शकत नाही. आणि आरक्षण जे आहे या अशा सामाजिक मागासलेपण घालवून देण्यासाठी आहे. म्हणून बाबासाहेब असं म्हणाले की हे मला कायमच्या कुबड्या नको आहेत, सामाजिक मागासलेपणाच्या संबंधीचा सर्वे झाला पाहिजे आणि त्याच्यामधून जर निष्पन्न झाले की आता हे सामाजिक मागासलेपण नष्ट झाले त्यावेळेला मी आरक्षण टाकून देऊ. किंवा श्रीमती इंदिरा गांधी या देशाच्या प्रधानमंत्री होत्या, त्यांना देखील मंदिरामध्ये प्रवेश नाकारला गेला. म्हणजे स्त्री म्हणून त्यांचं असलेलं मागासलेपण जे आहे हे मागासलेपण या ठिकाणी संपलेलं नाही. म्हणून एका उच्च पदावर गेल्यानंतर त्याचं मागासलेपण लगेच संपतं असं म्हणणं मला असं वाटतं की तेवढंसं व्यवहाराला धरून किंवा वास्तविकला धरून आहे असं मला वाटत नाही. आज समाज व्यवस्थेमध्ये अनेक असे लोक आहेत की मी जात मानत नाही, मला जातीशी काही संबंध नाही, माझे मित्र अमक्या जातीचे आहेत असे म्हणतात. याचा अर्थ समाजामध्ये जाती व्यवस्था नष्ट झाली असं म्हणणं चुकीचे ठरू शकतं.
आणि म्हणून या निकालामध्ये हे मागासले पण ठरवत असताना याचा विचार झाला असता तर ते अधिक चांगलं झालं असतं असं मला वाटतं. परंतु न्यायालय दिलेला निर्णय जो आहे या निर्णयाला आता तरी स्वागत केल्याशिवाय दुसरा पर्याय आपल्यामध्ये असू शकत नाही. आणि मग अशा प्रकारच्या निर्णयाचं पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये कोणी स्वागत केलं असेल तर माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी याचं स्वागत केलेलं आहे. नुसतं स्वागत केलं नाही तर त्यांनी सांगितलं की या निकालाची अंमलबजावणी मी लगेच करतो. म्हणजे न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे लगेच आम्ही एखादा सेवानिवृत्त न्यायमूर्तीची निवड करून लगेच आम्ही ते लागू करतो असं पद्धतीचं विधान त्यांनी केलं. खरं तर लगेच उपमुख्यमंत्र्यांना तो अधिकार आहे का लागू करण्याचा? तो मुख्यमंत्र्याला आहे आणि मुख्यमंत्र्याला देखील सर्वांना विश्वासात घेऊन ते लागू करता येऊ शकतं. परंतु काही व्यक्तींना एक वेगळी घाई झाली असते, त्याच्या मागचं वेगळं कारण असतं, वेगळं षडयंत्र असतं आणि या भूमिकेतूनच फडणवीस साहेबांनी याचं स्वागत केलेलं आहे. ते 1 ऑगस्टला एका अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने किंवा आरटीच्या निमित्ताने या ठिकाणी व्याख्यान देत होते. त्याच्यामध्ये त्यांनी हा उहापोह केला कारण त्यांनी हा निर्णय जो आहे हा आपल्या मतपेटीशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. खरं तर मी कोणत्याही पक्षाचा नाही, कोणत्याही पक्षाचा साधा सदस्य नाही. उलट माझं म्हणणं असं असतं की कोणताही पक्ष वाईट असू शकत नाही किंवा कोणताही पक्ष एकदम चांगला असू शकत नाही. कोणताही व्यक्ती जी आहे हा कायमचा वाईट असू शकत नाही, कुठलीही संघटना वाईट असू शकत नाही. त्यामुळे त्याच्यावर चांगला किंवा वाईटचा शिक्का मारण्यात काही अर्थ नसतो. परंतु वाईट असते प्रवृत्ती. मग ती प्रवृत्ती व्यक्तीमध्ये असते, संघटनेमध्ये असते, पक्षामध्ये असते आणि या प्रवृत्तीला विरोध करणं महत्वाचं आहे. म्हणून आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये अतिशय वेगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. काही लोकांची, काही पक्षांची प्रवृत्ती अशी बनलेली आहे की या समाजामध्ये एकसंगता असता कामा नये. जसं ब्रिटिशांनी फोडा आणि झोडा या पद्धतीने राज्य केलं तसं मतपेटीसाठी आज अशाच प्रकारचं ब्रिटिशाचं धोरण या देशामध्ये राबवलं जातं. की आज आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये देखील ते लोण आलेलं आहे. हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये दुही निर्माण केलेली आहे. मराठा धनगर वंजारा यांच्यामध्ये संघर्ष निर्माण केलेला आहे. बौद्ध मातंग चांभार ढोर यांच्यामध्ये हा संघर्ष निर्माण केलेला आहे आणि हा संघर्ष पेटवून या ठिकाणी मतपेटाचं राजकारण करण्याचे काम काही मंडळी, काही पक्ष करताना दिसून येतात. हे अतिशय घातक आहे. सत्तेसाठी महाराष्ट्राचं विभाजन, सत्तेसाठी माणसाचं विभाजन, सत्तेसाठी माणसामध्ये द्वेषपूर्ण याच्यापेक्षा वाईट गोष्ट कोणतीच असू शकत नाही. ही गोष्ट आज महाराष्ट्रामध्ये केली जाते. खरं तर जरांगे पाटलांचं मी खरं तर मनपूर्वक कौतुक करतो. जरांगे पाटील यांना मराठा आरक्षणाच्या संदर्भामधली भूमिका कशी आहे किंवा मराठा आरक्षणाविषयी त्यांचा किती अभ्यास आहे याच्या संदर्भामध्ये मला काही तेवढं फार माहीत नाही. परंतु एक गोष्ट मी सांगेल की त्यांनी देवेंद्र फडणवीसशी केलेली निवड जी आहे अतिशय रास्त आहे. की या तरुण युवकाला देवेंद्र फडणवीस काय आहेत आणि ते काय करू इच्छितात याची जाण आलेली आहे. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारची जाण सामान्य माणसाला येणं गरजेचं आहे. त्यांनी जसं अचूकपणे काही लोकांना ओळखलेलं आहे. त्यांच्यावर हल्ले करणारे लाड असतील, राणे असतील किंवा कोणी असेल त्याला त्यांनी दोषी मानलेलं नाही. तर याच्यामागे कुणीतरी शक्ती आहे या अर्थाने त्याने केलेलं आहे. एका बाजूला देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की लगेच मी याची अंमलबजावणी करतो. पण त्यांनी कमीत कमी त्यांचा पक्ष काय म्हणतो हे तरी अगोदर बघायला पाहिजे. ज्यावेळेला हा निकाल आला त्यावेळेला 9 ऑगस्टला म्हणजे परवाला 9 ऑगस्टला सिकंदर कुमार नावाचे ग्रस्त आहेत, त्यांनी काही लोकांना बरोबर घेतलं आणि मोदींची भेट घेतली आणि साहेब सांगले की हे क्रिमिनल आल्यानंतर हे अतिशय घातक ठरेल असं आम्हाला वाटतं आहे. त्यावेळेला मोदी साहेबांनी सांगितले की सर्वोच्च न्यायालयाचं हे निरीक्षण आहे, त्याची अंमलबजावणी आम्ही करणार नाही. त्यानंतर ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाघचौरे यांनी संसदेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला क्रिमिनलच्या संदर्भामध्ये आणि त्यावेळेला भाजपचे अर्जुन मेघवाल जे आहेत
याने त्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की हे न्यायाधीशाचं निरीक्षण आहे, हा त्यांनी घेतलेला निर्णय आहे किंवा आम्ही घेतलेला निर्णय नाही. भाजपचे सर्व मोदी साहेब असं म्हणतात किंवा या ठिकाणी कायद्याच्या तज्ज्ञ असलेले मेघवाल सांगतात, आणि दुसऱ्या बाजूला फडणवीस साहेब मात्र या संदर्भामध्ये तडकाफडकी निर्णय घेण्याची भाषा करतात. यावरून काय समजायचं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. परंतु या निर्णयाच्या अनुषंगाने त्याच्यावर चिंतन होण्याची गरज आहे, त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. याच्यामध्ये मी एक तर गोष्ट सांगेन की पहिल्यांदा मी मान्य करेन की या ठिकाणी हा जो निर्णय आहे हा सामान्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगल्या अशा पद्धतीचा निर्णय आहे. यामुळे आतापर्यंत लाभापासून वंचित असलेले लोक जे आहेत हे त्याचा लाभ घेऊ शकतात, याच्यामध्ये वादच नाही. परंतु हे कुणावर अवलंबून आहे, तर ज्यांच्यावर तुम्ही जबाबदारी सोपवलेली आहे त्यांच्यावर हे अवलंबून आहे. ज्या राज्य शासनाला तुम्ही याचा मध्यस्थ बनवलेला आहे, राज्य शासनाला याचा प्रमुख बनवलेला आहे, त्या राज्य शासनाची भूमिका आहे. उत्तर प्रदेशामध्ये काय होईल हे आता कुणाला सांगता येणार नाही. इव्हन मला वाटतं की न्यायाधीशांना देखील याच्या संदर्भामध्ये पटकन सांगता येणार नाही. राजस्थानमध्ये काय होईल, राजस्थानमध्ये कशा पद्धतीचा निर्णय घेतला जाईल हे कुणाला सांगता येणार नाही. हीच गोष्ट महाराष्ट्रामध्ये आहे, आपण लक्षात घेऊया. दुसरी गोष्ट यामध्ये आपल्याला एक लक्षात घेऊ शकेल की आतापर्यंत म्हणजे मला जसं कळतं तसं तर सामाजिक मागासलेपणा हा आरक्षणाचा आधार नाकारणारा निर्णय आजपर्यंत कोणत्याही कोर्टाने दिलेला नाही. हे माझी माहिती आहे, कदाचित मला ती माहीत असू शकणार नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे सामाजिक मागासलेपणा हाच आरक्षणाचा आधार आहे. आणि आमचं सामाजिक मागासलेपण जे आहे हे अस्पृश्यता आहे, या ठिकाणची जाती व्यवस्था आहे. आणि म्हणून ही जाती व्यवस्था जी आहे नष्ट केल्याशिवाय आमचं मागासलेपण जाऊ शकत नाही, हे आपल्याला सांगता येऊ शकेल. आणि हीच गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1947 मध्ये संविधान सभेमध्ये चर्चा करत असताना देखील सांगितले. त्या चर्चेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सामाजिक मागासलेपणा ही अस्पृश्य समाजाची पार्श्वभूमी आहे, अस्पृश्यतेची पार्श्वभूमी आहे, त्याला जातीचा आधार आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी जाती निर्मूलनाची कल्पना ही मांडलेली आहे. जर जाती भक्कम करत गेलो आपण, जाती वेगवेगळ्या याच्यामध्ये विभागून त्यांना परमनंट करण्याचं काम आपण करू लागलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जाती निर्मूलनाच्या विचाराचं काय, महात्मा फुल्यांच्या जाती निर्मूलनाच्या विचाराचं काय, शाहू महाराजांच्या जाती निर्मूलनाचं विचार याचं काय होऊ शकेल. कारण आज आपण पाहतोय की नकळतपणे ही जात माणसाच्या एवढी मनामध्ये गेलेली आहे. पूर्वी जात ही कागदपत्रावर होती, जात आरक्षणापुरती मर्यादित होती. जात जी आहे ही अभिमानाची गोष्ट मानली गेलेली नव्हती. परंतु आज आपण पाहतो की जातीचं स्वरूप हे बदललेलं आहे. जातीला गोंडस नाव जे आहे हे समाज दिले गेलेलं आहे. जात म्हटल्यानंतर कदाचित कमीपणा वाटत असेल म्हणून जातीला समाज असं म्हटलं जातं. मातंग समाज, चर्मकार समाज, मराठा समाज, म्हणजे मराठा ही समाज नाही, जात आहे. मातंग हा समाज नाही, जात आहे. चांभार हा समाज नाही, ती जात आहे. परंतु या जातीला गोंडस नाव देऊन आपण या जाती कुरवळण्याचा प्रयत्न करू लागलेलो आहोत. ज्या जाती व्यवस्थेमुळे आमच्या हजारो पिढ्या बर्बाद झाल्या, ज्या जाती व्यवस्थेमुळे आम्हाला सामाजिक न्यायाची पहाट होण्यासाठी अनेक वर्ष गेलेली आहेत आणि त्या जातीला कुरळून बसण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतोय. ही गोष्ट अत्यंत वाईट आहे, चिंतनीय आहे. कारण जोपर्यंत तुम्ही जातीच्या बाहेर येणार नाही तोपर्यंत तुम्हाला स्वातंत्र्याची जाणीव होणार नाही. जोपर्यंत जातीच्या बाहेर येणार नाही त्यापर्यंत तुम्हाला सन्मान ही गोष्ट कळणार नाही. जोपर्यंत जातीच्या बाहेर येणार नाही तोपर्यंत तुम्हाला स्वच्छंद जीवन जगता येऊ शकत नाही. जातीच्या बाहेर आल्याशिवाय तुम्हाला व्यवसायाचं स्वातंत्र्य मिळू शकत नाही. शिक्षणाच्या अनुषंगाने दारं ही उघडली जाऊ शकत नाही. परंतु दुर्दैवाने या जातीला जपण्याचा प्रयत्न होतो आहे आणि जातीला जपण्यासाठी जर पुन्हा आरक्षण येत असेल तर या जाती अधिक बळकट होतील आणि या ठिकाणचे राजकारणी याचा फायदा म्हणजे उपजातींचा फायदा, उपजातीला देणाऱ्या आरक्षणाचा फायदा जो आहे म्हणून त्यांच्याकडून मत मागतील. जसं आपण काल पाहिलं की लाडक्या बहिणीसाठी योजना आहे 1500,
जर आम्हाला त्या बहिणींना आशीर्वाद दिला नाही तर 1500 रुपये परत घेऊ म्हणणारे या ठिकाणी आमदार आहेत. आता यांना आमदार म्हणायचं की हा प्रश्न वेगळा आहे. तसं उद्या असं होऊ शकतं की आज आम्ही तुम्हाला या ह्याच्यामध्ये समावेश घेऊ, परंतु तुम्ही आम्हाला मत दिलं पाहिजे असं म्हणण्याची शक्यता या ठिकाणी आहे. दुसरी गोष्ट अशी की लहान लहान जाती आपण एक संघ होतो. दलितावर अन्याय झाला तर सर्व दलित एकत्रित येत होते. दलितावर अन्याय झाला तर एक प्रचंड मोर्चे या ठिकाणी सर्व जातींचे निघायचे. परंतु आज आपण पाहतो की एका बाजूला आपण जातीमध्ये एवढे वागलेले गेलेलो आहोत की अन्याय अत्याचाराला देखील आम्ही जात सोडलेली आहे. मातंग समाजाच्या भगिनीवर अन्याय झाला असेल तर मातंग समाजच रस्त्यावर येतो, ही गोष्ट फारशी चांगली नाही. किंवा बौद्ध समाजाच्या महिलावर अत्याचार होतो त्यावेळेला बौद्ध समाज पुढे येतो, हे काही माणूसपणाचं लक्षण नाही. परवा आमच्या लातूरमध्ये 3 दिवसाचं उपोषण काही तरुणांनी केलं. लातूर शहरामध्ये 2-3 अशा घटना घडल्या की त्या घटनेचा निषेध म्हणून या ठिकाणी 3 दिवसाचं उपोषण केलं. त्याच्यामध्ये किती जातीचा सहभाग होता हा विचार केला तर अतिशय चिंता वाटते. माझ्यासारख्या माणसाला वाटतं की आपण एवढे जातीवादी झालेलो आहोत, एवढी जात आम्हाला जवळ गेलेली की आम्हाला महिलांचा आपल्या भगिनीचा अत्याचार देखील शोधत असताना जात शोधावी लागते. याच्यापेक्षा मोठा दुर्दैव असू शकत नाही. दुसरी गोष्ट अशी की एका बाजूला तुम्ही ही संधी दिलेली आहे सामान्य माणसाला किंवा या ठिकाणी ज्यांना आजवर शंका मिळाली नाही त्यांना द्यायचं, पण आज आपण पाहतो की नोकऱ्या शिल्लक राहतात. मी ज्या क्षेत्रामध्ये काम केलं प्राध्यापक म्हणून, आज काय अवस्था आहे की आज जवळपास वन मॅन वन डिपार्टमेंट अशी अवस्था वरिष्ठ महाविद्यालयाची आहे. एका विभागाला एकच माणूस आहे, एक माणूस असेल तर आरक्षण नाही. आता उद्या समजा की हा नियम लागू झाला, रोस्टर पद्धतीने आम्ही कितीपर्यंत जाऊ शकतो, कदाचित आपला 7वा रोस्टर नंबर येऊ शकते. 7 जागा कुठल्याच डिपार्टमेंटला निघू शकत नाहीत. आणि मग जागाच निघत नसतील तर मग हे रोस्टर जे आहे ब कडक करून आपण काय करणार आहोत, त्याचा लाभ कसा आपल्याला मिळू शकेल. खरं तर या निर्णयामध्ये एक गोष्ट जर न्यायालयाने नमूद केली असेल तर मला असं वाटतं की त्यांचं स्वागत संपूर्ण भारतीयाने केलं की खाजगी क्षेत्रामध्ये देखील आरक्षण आलं पाहिजे. आणि खाजगी क्षेत्राच्या आरक्षणाच्या अनुषंगाने जर हा निर्णय दिला असता तर मला असं वाटतं की तो खऱ्या अर्थाने सामान्य माणसाला न्याय देणारा अशा प्रकारचा निकाल राहिला असता. परंतु दुर्दैवाने असं घडलेलं नाही. एका बाजूला आपण क्रिमिलेटची अट लावली, समजा की 10 लाखाची 10 लाखाच्या खाली उत्पन्न असणारा नोकरी दिली. आज प्राध्यापकाच्या नोकरीचे रेट किती आहेत किंवा आज कुठं नोकरी करायची असेल तर किती रेट आहेत. म्हणजे जो माणूस 10 लाख देत नाही म्हणून तो तुमच्यामध्ये काय इलिजिबल झालेला आहे आणि त्याला जर सांगितले की तुला या ठिकाणी 50 लाख रुपये डोनेशन द्यावे लागेल तर तो कसा देऊ शकेल. तर या सर्व गोष्टी देखील लक्षात घेणं गरजेचं होणार आहे. आज आपण पाहिलं की जर बारकाईने जर आपण पाहिलं तर आपलं आरक्षण अगोदरच संपुष्टात आलेलं आहे. आज मेडिकल लेवलवर असेल, इंजिनियर स्तरावरची जी मुलं आहेत त्यांना उत्पन्नाची अट केलेली आहे. उत्पन्नाच्या अटीमुळे त्यांची स्कॉलरशिप अगोदरच बंद झालेली आहे. म्हणजे आरक्षण जे आहे अगोदरच नियोजनबद्ध पद्धतीने ते संपलेलं आहे आणि संपलेल्या आरक्षणाच्याच अनुषंगाने हा निर्णय आहे. उद्या चालून हे आरक्षण कायमचं बंद देखील होऊ शकतं. आणि मग हा निर्णय जो आहे, हा ऐतिहासिक निर्णय जो आहे, हा क्रांतिकारी निर्णय जो आहे, हा निर्णय या ठिकाणी त्याचा फारसा उपयोग होऊ शकत नाही. म्हणून मला असं वाटतं की सर्वसाधारणपणे दलित समाजाला आरक्षण मिळालं असेल, काही बांधवांना मिळालं नसेल तर त्यांनी देखील ज्यांना मिळालं आहे त्यांना द्यायला सोडायला हरकत नाही आहे. परंतु परस्परांचा द्वेष करणं ही गोष्ट बंद झाली पाहिजे. तुमच्यातला दोष जो आहे, दलित समाजातला द्वेष असेल, दलित समाजामध्ये असलेली परस्परांच्या संबंधी वैरभावना असेल, ही आपल्या शत्रूच्या दृष्टिकोनातून फायदेशीर ठरणार आहे. बौद्ध आणि मातंग यांच्यामध्ये दुही निर्माण व्हावी हा तर त्यांचा प्रयत्न आहे. एवढंच नाही तर बौद्धांमध्ये देखील दुही निर्माण करावी ही कल्पना आहे. आज पीई सोसायटीमध्ये वाढलेला त्यांचा हस्तक्षेप, दीक्षाभूमीवर वाढलेला त्यांचा हस्तक्षेप काय दर्शवतोय. तर मला असं वाटतं की या सर्व गोष्टींचा आपण अतिशय गांभीर्याने विचार करण्याचा आहे. चर्मकार समाज हा दलित चळवळीमध्ये किती सहभागी झाला याच्यावर वेगळी चर्चा होऊ शकते. पण दलित चर्मकार समाजाची माणसं मोठ्या प्रमाणामध्ये बाबासाहेबांच्या जवळ होती हे आपण लक्षात घेतली पाहिजे. नानकचंद्र रतूंचं नाव आपण पाहतो की बाबासाहेबांसारख्या माणसाचा PA म्हणून काम करणारा हा माणूस आहे. चर्मकार समाजाने बाबासाहेबांच्या विरोधामध्ये निवडणुका लढवलेल्या आहेत, हे खरं आहे. त्यावेळेला जगजीवनराम बाबू होते. पण बाबासाहेबांचं निर्माण झाल्यानंतर बाबूजी
त्यांच्या एवढं कुणीही रडलं नाही असं मदतानंद कौशल्य सांगतात की त्याच्या बाबासाहेबांच्या पायाला धरून ते रडत होते. त्यावेळेला मदतानंद कौशल्य असं म्हणतात की बहुत रोया क्यों रोया मालूम नाही आहे. म्हणजे बाबासाहेबांच्या चळवळीवर बाबासाहेबांवर प्रेम जे आहे हे चर्मकार समाजाने देखील मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे. तो आंबेडकर चळवळीमध्ये किती सहभागी होता मी म्हटलं आता इथे या ठिकाणी सांगण्याची ती गरज नाही आहे, परंतु त्या समाजाचं मी एक वैशिष्ट्य सांगतो की त्यांनी कोणाचा द्वेष केलेला नाही. आज एका भीम आर्मीसारख्या चंद्रशेखर रावाच्या माणसाने उत्तर प्रदेशाच्या ठिकाणी स्वबळावर निवडून येण्याची किमया कशाच्या आधारावर केलेली आहे? एका विचारधारेच्या आधारावर केलेली आहे. त्यांच्या संदर्भामध्ये सांगेल की त्यांचा पक्ष म्हणून कुणाच्या मागे किती असेल? पक्ष मोदींच्या मागे असेल, भाजप मोठ्या प्रमाणामध्ये भाजप म्हणून मोदींच्या मागे असेल, राहुल गांधीच्या मागे काँग्रेस म्हणून असेल. परंतु मला असं वाटतं की एक व्यक्ती म्हणून व्यक्तीच्या मागे असणारी लोकसंख्या जेवढी चंद्रशेखर आझादच्या मागे आहे तेवढी मला असं वाटतं की कुणाच्याही मागे नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. उत्तर प्रदेशामध्ये डॉक्टर आंबेडकर वाद जो आहे, आंबेडकरांचा विचार पेरण्याचं काम केलं. आणि मित्र मला सांगतो की बौद्ध समाजाचा विकास जो झालेला आहे किंवा ज्यांचा विकास झालेला आहे तो केवळ आरक्षणाच्या आधारावर झालेला आहे असं म्हणणं अतिशय चुकीचं आहे. ज्यांनी बाबासाहेबांचा विचार जो आहे तो आचरणात आणलेला आहे त्याची प्रगती झालेली आहे. आंबेडकरवाद म्हणजे बाबासाहेबांचा जातीत जन्मले म्हणजे ते आंबेडकरवादी होतात यावर माझा विश्वास नाही. ते बाबासाहेबांच्या विचारावर विश्वास ठेवतात ते आंबेडकरवादी आहेत. बाबासाहेबांनी सांगितले की तुम्ही शहराकडे जा, त्यावेळेला गांधीसारख्या माणसांनी सांगितले की तुम्ही खेड्याकडे जा. आजचा बौद्ध समाज त्या काळामध्ये शहरामध्ये आला. त्याच्यावर संशोधन केलेलं आहे मुंबई विद्यापीठामध्ये. कुलकर्णी नावाचे आमचे सर होते, त्यांनी यावर संशोधन की महार आणि ब्राह्मण हे का पुटरलेले आहेत. त्यांनी सांगितलं की ब्राह्मण आणि पूर्वासमीचे महार हे पहिल्यांदा शहरामध्ये आले आणि शहराची कल्चर त्या ठिकाणी त्यांनी अडॉप्ट केली. शहरामधल्या खालच्या 2 नोकऱ्या आपण म्हणतो की क्लास 3 क्लास 4 ज्या आहेत या नोकऱ्या महाराणी पत्करल्या, क्लास 1 क्लास 2 या ब्राह्मणांनी पत्करल्या आणि त्याच्यातून त्यांचा विकास झाला. जे बाबासाहेबांचं त्यांनी ऐकलं म्हणून त्यांचा विकास झाला. केवळ आरक्षण हे त्यांच्या विकासाचं कारण कोणी मानत असेल तर मला असं वाटतं की शास्त्रीय दृष्टिकोनातून चुकीचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शिका. नुसते बाबासाहेब शिका असं म्हणाले, त्यांनी पीस सोसायटीची स्थापना केली, सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना केली, मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. परिणाम काय झाला? त्या ठिकाणी असंख्य विद्यार्थी हे शिकण्यासाठी आले. मग हे शिकण्यासाठी आलेले कोणते विद्यार्थी होते तेच पुढे गेलेले आहेत. म्हणून बाबासाहेबांचा विचार जो आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. बाबासाहेबांनी सांगितलं की बौद्ध धर्म स्वीकारा आणि म्हणून हिंदूच्या गुलामीमधून बाहेर पडणारा तो एकटा समाज आहे. त्यामुळे बाबासाहेबांचा विचार जो आहे हा मुक्तीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. कारण जगाला माहिती आहे की मनुस्मृती विचाराचं दहन करण्याची ताकद जी आहे, शक्ती आहे, ती आंबेडकरवादामध्ये आहे. परंतु आज आपण असं होतो की या मनुवादाकडे धावणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. वर्णव्यवस्थेच्या दिशेने पळणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आमच्या इथले शिकलेले लोक आहेत. मी म्हणत असतो की पद पैसा आणि पुरस्काराच्या निमित्ताने ही माणसं तिकडे पळत आहेत. पण सामान्य माणसाचं काय? तेव्हा सामान्य माणसाने मला असं वाटतं की आंबेडकरी विचार जो आहे हा स्वीकारल्याशिवाय त्यांना पर्याय नाही किंवा त्याच्याशिवाय त्यांची प्रगती होऊ शकणार नाही असं मला वाटतं. आणि म्हणून आरक्षण हा भाग तर महत्त्वाचा आहे, परंतु स्वाभिमानानं जगणं, बाबासाहेब म्हणतात की 100 वर्ष शिळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जगा हे महत्त्वाचं आहे. आंबेडकरवाद स्वीकारण्यासाठी बौद्ध धर्म स्वीकारला पाहिजे या मताचा मी नाही, किंवा आंबेडकरवाद हे फक्त महारामध्येच असतो हेही मला मान्य नाही. आज जगाच्या इतिहासामध्ये आपण पाहिलं तर हंगेरियासारख्या देशामध्ये बाबासाहेबांच्या विचारावर आता शाळा निर्माण झालेल्या आहेत. त्या ठिकाणी त्यांना आरक्षण नाही, पण हंगेरियामधला हा जो शूद्र वर्ग आहे त्यांनी प्रचंड प्रगती केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाला वाघणीचं दूध म्हणायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षणाला वाघणीचं दूध म्हणायचे. आज हंगेरियामध्ये लिटल टायगर्स नावाच्या शाळा आहेत. बाबासाहेबांच्या एका ग्रंथाचा परिणाम ह्या हंगेरियासारख्या देशामध्ये आपल्याला झालेला दिसून येतो. म्हणून बाबासाहेबांच्या विचारामध्ये आपण परवा आपले की बाबासाहेबांच्या संबंधीची पुस्तकं जी आहेत, परवा त्रैलोक्य महासंघ, तर मी जाता जाता एवढंच म्हणेन की या ठिकाणी आरक्षण हे जरी तुमच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असले तरी या ठिकाणी फुले
शाहू आंबेडकरांचा विचार हा आत्मसात करणं हे एकंदरीत तुमच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की या आरक्षणाबरोबरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा विचार बरोबर घेऊन जाण्याची गरज आहे. केवळ आरक्षण मिळवून नोकऱ्या मिळाल्या की लगेच आपल्यामध्ये प्रगती होते असं नाही. तर बाबासाहेब म्हटल्याप्रमाणे आपण माऱ्याच्या जागा कमवल्या, माऱ्याच्या जागा जर मिळवल्या तरच त्याच्यामधून हा विकास होऊ शकतो. आणि जाता जाता मी एवढेच आपल्याला म्हणेन की या आरक्षणाबरोबरच हा विचार देखील आपण समजून घेऊया आणि या विचाराच्या आधारावरच आपण आपली आणि आपल्या बांधवांची देखील प्रगती करूयात एवढंच या ठिकाणी सांगतो. या ठिकाणी जॉईन झालेले सर्व मित्र आणि या ठिकाणी आपले राहुलजी खांडेकर यांनी आपण या जाता जाता मी एवढंच म्हणेन की या ठिकाणी हा जो ऐतिहासिक